नमस्कार शिवभक्तांनो, आपण शिव महापुराणच्या वायव्य संहिताच्या पूर्व भागाला सुरुवात केलेली आहे. आज द्वितीय अध्यायाला सुरुवात करूयात. श्रुते हो ऐका. सूत उवाच पुराकालेन महता कल्पेतीने पुनः पुनः अस्मिन्नुपस्थिते कल्पे प्रवृष्टी कर्मणी. म्हणजे काय हो? सूत म्हणतात, ऋषीश्वर हो, पूर्वी अनंत काळ लोटल्यावर वरचेवर कल्प लोटले असता व हल्लीचा कल्प येऊन सृष्टीची कामे चालू झाली. इदम परामिदम नेती विवाद समूहानभूत परस्य दुर्निरूपतत्वान जातस्तत्र निश्चय. लोकांची चरित्राची साधने चांगल्या रीतीने चालू लागून सर्व लोक शहाणे झाले. त्यावेळी 6 वंशात जन्मलेले ऋषी एकमेव बोलत बसले असता हे श्रेष्ठ झाले, हे श्रेष्ठ आहे, हे श्रेष्ठ नाही असा मोठा वादविवाद झाला. तेव्हा एकापेक्षा एक मोठा असा प्रकार होऊ लागला. त्यामुळे अमुकच सर्वापेक्षा श्रेष्ठ असा निश्चय करता येईना. तेव्हा ते सर्व ऋषीश्वर मिळून या गोष्टीचा निकाल लावण्यासाठी ज्या ठिकाणी देव दैत्य ज्याला नमस्कार करतात असा अविनाशी परमेश्वर ब्रह्मदेव राहत होता, त्या ठिकाणी त्याचे भेटीकरिता गेले. ब्रह्मदेवाचे राहण्याचे मुख्य ठिकाण ब्रह्मवन नावाचे असून ते मेरू पर्वताच्या एका सुशोभित उंच शिखरावर होते. तेथे देव आणि दैत्य यांची गर्दी होती. सिद्ध आणि चारण लोकांची तेथे वसाहत पुष्कळ असून यक्ष आणि गंधर्व यांनी ते वन गजबजून गेले होते. त्या शिखरावर अनेक प्रकारचे पक्षी मधुर शब्द करीत होते. रत्नांचे आणि पोवळ्याचे तेथे जागोजाग ढीग पडलेले होते. तसेच त्या शिखरावर लतागृहे, जाळी, मोठमोठ्या दऱ्या, गुहा आणि खिडकीतून वाहणारे पाण्याचे प्रवाह अतिशय असल्यामुळे त्याला विलक्षण शोभा आली होती. त्या मेरू पर्वताच्या शिखरावर ब्रह्मवन होते. त्यात अनेक तऱ्हेच्या पशूचे मोठमोठे कळप होते. ते वन 40 कोस लांबीचे असून त्याचा व्यास 400 कोस लांब रुंद होता. तेथे गोड आणि स्वच्छ पाण्याचे काठोकाठ भरलेले सरोवर होते. तेथील फुललेल्या सुगंधित फुलांच्या झाडावर भुंगे बसून ती झाडे काळीभोर दिसत होती. त्या वनात 2 प्रहराच्या वेळी प्रकाशित असणाऱ्या सूर्यासारखे तेजपुंज असे एक नगर होते. अतिशय शक्तिमान न्हाविणाऱ्या दैत्य, दानव आणि राक्षस यांना देखील ते जिंकता येण्यासारखे नव्हते. त्या नगराला तापवून लाल केलेल्या सोन्यासारखा दिसणारा मोठा थोरला उंच सोन्याचा गावकूस होता. बुरुज, बारगजा, वेशी वगैरे शेकडो होत्या आणि त्यामुळे ते नगर फार शोभिवंत दिसे. अतिशय मौल्यवान हिरे, माणके वगैरे बसविलेल्या अनेक मोठमोठ्या वाड्यामुळे ते नगर आकाशात चिकटण्यास गेल्यासारखे दिसत होते. त्यामुळे ते फारच सुरेख दिसे. त्या नगरात ब्रह्मदेव साध्या वर्तमान राहत होता. त्या नगरात जाऊन त्या मुनीश्वरांनी प्रत्यक्ष त्या महात्म्या ब्रह्मदेवास पाहिले. ब्रह्मदेवाची त्यावेळेस देव आणि देवर्षीचे समुदाय सेवा करीत होते. लकलकीत सोन्यासारखी ब्रह्मदेवाची अंगकांती होती. त्याचे अंगावरचे सर्व प्रकारचे अलंकार होते.
त्याचे तोंड आनंदित असून त्याचे स्वरूप शांत होते व कमळाच्या पानासारखे त्यांचे डोळे दीर्घ होते. तो मोठा सुस्वरूप असून त्याने आपल्या अंगास उत्तम उत्तम चंदनाच्या उट्या लावलेल्या होत्या. तो उत्तम प्रकारचे मौल्यवान पांढरे शुभ्र वस्त्र नेसलेला होता व त्याचे गळ्यात उत्तम प्रकारच्या फुलांच्या माळा शोभत होत्या. दैव, दैत्य आणि योगेश्वर नेहमी त्याच्या पदकमलाला नमस्कार करीत. जिच्या अंगी सर्व प्रकारची शुभ लक्षणे आहेत व जिने आपल्या हातात चामर ब्रह्मदेवास वारण्याकरिता घेतले आहे, ती सरस्वती त्याचे जवळ उभी असल्यामुळे प्रभेमुळे जसा सूर्य शोभावा तसा ब्रह्मदेव दिसत होता. त्या ब्रह्मदेवाला पाहताच सर्व मुनीश्वरांची तोंडे आनंदाने टवटवीत दिसू लागली. त्यांनी आपले दोन्ही हात जोडून आपल्या मस्तकास लावले व ब्रह्मदेवाच्या समोर उभे राहून ते त्या देवश्रेष्ठा ब्रह्मदेवाची स्तुती करू लागले. मुनी म्हणाले, परमेश्वरा ब्रह्मदेवा, तू सत्व रजस्तमगुणात्मक आहेस. तू सृष्टी उत्पन्न करणारा, रक्षण करणारा आणि संहार करणारा आहेस. तू पुराण पुरुष आहेस, परमात्मा आहेस. त्यात तुला नमस्कार असो. तू प्रधान देही आहेस. तू प्रधानाला महत्त्वाला राग आणविणारा आहेस. 23 प्रकारांनी तू विकार पावतोस, तरी तू जात्या निर्विकार आहेस. त्यात तुला नमस्कार असो. तुझ्यापासून ब्रह्मांड उत्पन्न झाले, तरी तू ब्रह्मांडातच राहतोस. त्या ब्रह्मांडात तुझे सर्व काय झालेली आहे आणि तेथेच तुला सर्व प्रकारच्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू मिळाल्या आहेत. त्या तुला नमस्कार असो. तू सर्व लोकात पूर्णपणाने भरलेला आहेस. तू सर्व लोक उत्पन्न केलेस. तू प्राणीमात्राच्या आत्म्याचा देहाशी संबंध जोडण्यास व तोडण्यास मूळ कारण आहेस. त्या तुला नमस्कार असो. तू स्वतः हे सर्व जग निर्माण केलेस. तूच स्वतः सर्व जगाचा संहारकारक आहेस आणि तूच सर्व जगाचे पालन केलेस. तरी पण हे परमेश्वरा ब्रह्मदेवा, आम्ही तुझ्या मायेमुळे तुला यथार्थ रीतीने जाणण्यास असमर्थ आहोत. सूत म्हणतात, ऋषीश्वर हो, त्या भाग्यशाली ऋषीश्वरांनी ब्रह्मदेवाची अशी स्तुती केल्यावर ब्रह्मदेव त्या सर्व ऋषीस संतोष वाटेल अशा तऱ्हेने प्रौढ शब्दाने म्हणू लागला. ब्रह्मदेव म्हणाले, हे ऋषीश्वर हो, तुम्ही मोठे दैववान आहात. तुमचे तपस्या सामर्थ्य अगाध असून तुमचे तेज अलौकिक आहे. तुझी सर्वजण मिळून माझ्याकडे कोणत्या कामाने तुम्ही सर्वजण मिळून माझ्याकडे कोणत्या कामासाठी आला आहात ते मला सांगा. हे ब्राह्मण श्रेष्ठ हो, ब्रह्मदेवाने असे म्हटल्यावर ते सर्व ऋषीश्वर मोठ्या नम्रतेने दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवास म्हणू लागले. ऋषीश्वर म्हणाले, परमेश्वरा, आम्ही सर्वजण अज्ञानाने पूर्ण पिडलो आहोत. आम्ही वादविवाद करिता अगदी थकून गेलो. तरी पण आम्हाला या जगात सर्वाहून श्रेष्ठ कोण हे काही समजलेच नाही. तू सर्व जगाचा उत्पन्न करता आहेस. जगामध्ये जे जे काही झालेले आहे ते होण्यास मूळ कारण म्हणजे तूच आहेस. त्यामुळे परमेश्वरा, तुला माहीत नाही असे जगात काहीच नाही. सर्व प्राणीमात्रांपेक्षा पुराण पुरुष कोण? तो श्रेष्ठ, निष्पाप, परिपूर्ण व नित्य असा
परमेश्वर कोण आहे? जसे एखादे चित्र बनवावे त्याचप्रमाणे हे जग आधी कोणी निर्माण केले? पुन्हा प्रलयकाळच्या वेळी हे सर्व जग कोणात जाऊन मिळते? ही सर्व प्राणी मात्र कोणाच्या आज्ञेने वागतात? या सर्वांचे वागविणारा कोण? या सर्वांस वागविणारा कोण? तो परमेश्वर, तो परमात्मा ईश्वर आम्हास कसा पाहण्यास मिळाल? हे आम्हाला समजावून सांगा. त्यावर सूत म्हणतात, असे ऋषींनी ब्रह्मदेवास विचारल्याबरोबर ब्रह्मदेवाने डोळे आश्चर्याने चकित झाले आणि तो लागतलाच त्या देवाच्या, दैत्याच्या आणि मुनीश्वराच्या समक्ष त्याचे जवळ उठून उभा राहिला आणि फार वेळ त्याचे एकाग्र ध्यान करून श्री रुद्र असे शब्द उच्चारले व त्याबरोबर त्याचे सर्व अंग आनंदाचा घेऊन भिजून गेले. नंतर तो दोन्ही हात जोडून ऋषीस म्हणू लागला. ब्रह्मदेव म्हणाले, ऋषीश्वर हो, ज्याचे यथार्थ रीतीने वर्णन करण्यास वाचा असमर्थ असल्यामुळे मनासह परत फिरते, जो नेहमी आनंदी असून विद्वान आहे व ज्याला कोणापासूनच भीती नाही, त्या परमेश्वर श्री रुद्रापासून ब्रह्मदेव, श्री विष्णू, रुद्र, इंद्र वगैरे सर्व देव, सर्व प्राणीमात्र, ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये ही आधी उत्पन्न होतात. जो परमेश्वर कारणांचा मूळ कारण आहे, तो प्राणीमात्रांनी ध्यान करण्यास योग्य असून तो सर्व जगाचे मुख्य मूल कारण आहे. हा इतरांपासून कुठेही कधी जन्मास आला नाही. त्याचेपासून सर्व जग उत्पन्न होते. तो मोठा संपत्तिमान आहे. तो स्वतः नावानेच सर्वेश्वर आहे. ज्यास मुक्त होण्याची इच्छा असेल त्या सर्वांनी तो शंभू ध्यान करण्यासारखा आहे. तो चिदाकाशाच्या मध्यभागीच राहतो, ज्याच्यापासून मी आधी जन्मास आलो, ज्याने मला ज्ञान शिकवले, ज्याच्या कृपेने मला हे श्रेष्ठ ब्रह्मदेवाचे पद मिळाले. जो हा ईश्वर एखाद्या झाडासारखा निश्चळ होऊन आकाशात राहतो, त्या महासामर्थ्यवान पुराण पुरुषाने हे त्रैलोक्य व्यापून टाकले आहे. जो स्वतः एकटा असून अनेक निरुद्योगी प्राण्याला चांगले काम करण्यास लावतो, जो एकटा आहे तरी सर्व जगाला मूल कारण होतो, त्यालाच महेश्वर असे म्हणतात. जो या सर्व त्रैलोक्याला, या सर्व प्राणीमात्रांमुळे ईश्वर झाला आहे व आपले स्वामित्व तो सर्व लोकांवर चालवतो, तो परमेश्वर श्री रुद्र एकटा आहे, दुसरा कोणीच नाही. तो नेहमी प्राणीमात्रांच्या हृदयात राहिलेला आहे, तरी तो दुसऱ्याच मुळी दिसत नाही. तरी पण तो सर्व सृष्टीतील व्यापार कोठे काय होते पाहत असतो. जो परमेश्वर काल आणि आत्मा यांच्यामुळे उत्पन्न होणारी सर्व कारणे जाणतो व करतो, त्याची शक्ती अगाध आहे. तो परमेश्वर जगात एकटा राहिलेला आहे. तेव्हा अंधार नसतो, जेव्हा दिवस नसतो, जेव्हा रात्र नसते, सत नाही, असत नाही, अशावेळी फक्त शिव हा एकटा असतो. त्यापासून बुद्धी उत्पन्न झाली. ज्या परमेश्वराची श्रेष्ठ शक्ती भक्तीच्या द्वारानेच समजते, तो फार मोठी आहे, ती निर्गुण आहे. ती आपल्या गुणांनीच गुप्त असते. ती प्रपंचरहित असून कल्याणकारक आहे. त्याला कार्य नाही आणि करणही नाही. ज्याच्या बरोबरीचा कोणी नाही,
किंवा त्याहून अधिक कोणी नाही. त्याची शक्ती स्वाभाविकपणेच श्रेष्ठ आहे. ती नित्य असून ज्ञानरूप आणि क्रियारूप आहे. जे हे नाशिवंत असून गुप्त आहे व जे शाश्वत असून मरणरहित आहे, ते क्षर अक्षर दोन्ही एक स्वतः श्री शंकरच आहे. त्याचे ध्यान केले व तत्वदृष्टीने त्याविषयी विचार केला तर तो ईश्वर आहे असे कबूल करावे लागते. पुनःही या पशुची विश्वमाया शेवटी दूर होती. त्या परमेश्वराच्या स्वरूपामुळे वीज नाही, सूर्य नाही, चंद्र नाही. त्याचे प्रकाशानेच वीज, सूर्य आणि चंद्र हे प्रकाशमान होतात, असे अनादि काळापासून चालत आलेले वेद सांगतात. हा परमेश्वर एक आहे, त्याला महादेव म्हणतात. या महेश्वराचे यथार्थ ज्ञान करून घ्यावे. त्याने अमुक एक श्रेष्ठ स्थान मिळवण्याचे असे स्थानच नाही, तोच सर्वांपेक्षा श्रेष्ठ स्थान आहे. हा मूळ पुरुष आहे, यास जन्म नाही, यास मरणही नाही. हा स्वाभाविकपणे निर्मळ आहे, स्वतंत्र आहे, परिपूर्ण आहे आणि सर्व स्थावर जंगम विश्व याच्या आज्ञेप्रमाणे वागते. याचे असामान्य शरीर आहे. ज्याचे असामान्य शरीर आहे, हा श्रीमान असून याला लक्ष नाही व लक्षणही नाही. ह्याला मुक्त होण्याचे कारण नाही. तरी हा सर्वांस संसार समुद्रातून मुक्त करतो. याला मरण नाही. हा उलट मृत्यूवर आपला हुकूम चालवतो. हा सर्व प्राणीमात्रांच्या राहण्याच्या जागेपेक्षा उंच ठिकाणी राहतो. या परमेश्वरात सर्व त्रैलोक्य राहत असून याला सर्व काही समजते. वर्णाध्व, कलाध्व, पद याच्या ऐश्वर्याला कोठेच खंड नाही. सर्व प्रकारच्या विषयात या परमेश्वराच्या बुद्धीचा प्रवाह सफळ आणि निष्पाप अशा तऱ्हेने चालवतो. हा परमेश्वर नेहमी तरुण असून तो नेहमी आपल्या सामर्थ्यरूप अमृताची गोडी घेत आनंदाने राहतो. ज्याला अनंत नाही अशा अपार आनंद समुदायरूपी मकरंदावरील हा परमेश्वर भुंगा आहे. सर्व प्रकारची ब्रह्मांडे एकत्र करण्यात हा मोठा चतुर आहे. औदार्य, वीर्य, गांभीर्य, माधुर्य या सर्व गुणांचा परमेश्वर मूर्तिमंत समुद्र आहे. या परमेश्वरासारखी जगात दुसरी कोणतीही वस्तू नाही किंवा या जगात परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ असेही काही नाही. परमेश्वराची तुलना करण्यासारखी त्रैलोक्यात दुसरी वस्तूच नाही. हा परमेश्वर सर्व प्राणीमात्राचा राजा होऊन राहिलेला आहे. यांनी अशा प्रकारचे प्रथम चित्र तयार करून हे जग उत्पन्न केले. प्रलयकाळच्या वेळेस हे जग पुन्हा त्या परमेश्वरातच लय पावते. या परमेश्वराला सर्व प्राणीमात्र वश असतात. हा परमेश्वर सर्व प्राणीमात्राचा नियंता आहे. हा परमेश्वर उत्तम प्रकारची भक्ती केली तरच प्रकट रूपाने दिसतो, नाही तर कधीही दिसत नाही. सर्व प्रकारची व्रते, सर्व प्रकारची दाने, सर्व प्रकारची तपे आणि तसेच सर्व प्रकारचे नियम ही त्याचे मन संतुष्ट करण्याइतकाच विद्वान लोकांनी सांगितले आहे. यात काही संशय नाही. हा श्री विष्णू, मी ब्रह्मदेव, रुद्र आणि तसेच दुसरे दैवी दैत्य खरं तर तपश्चर्या करून अद्याप त्याच्या भेटीची इच्छा करीत असतात. तो परमात्मा पतित, मूर्ख, दुर्जन आणि निंद्य स्वभावाचे लोक अशांच्या कधीही दृष्टीस पडत नाही. जे लोक उत्तम प्रतीचे शिवभक्त आहेत व जे मनात आणि बाह्यरीतीने परमेश्वराची पूजा करतात, त्यांची तो पूजा घेतो व त्यांचे बरोबर बोलतो चालतो.
त्या परमेश्वराचे रूप 3 प्रकारचे आहे, स्थूल, सूक्ष्म आणि आमच्यासारख्या अज्ञानांनी परमेश्वराचे स्थूल स्वरूप पाहावे. योग साधन करणाऱ्या योगीश्वरांनी त्याचे सूक्ष्म रूप पाहावे. त्यापेक्षा तिसरे पण नावाचे रूप आहे. ते नित्य ज्ञानमय, आनंदमय आणि अविनाशी असे आहे. ते स्वरूप त्याच्यावर विश्वास ठेवून एकाग्र निष्ठांनी त्याचे व्रत पाळणाऱ्या शिवभक्तांनीच पाहावे. फार सांगण्यात काय अर्थ आहे? ही गोष्ट फारच गुप्त ठेवण्यासारखी महत्त्वाची आहे. शिवाची भक्ती करावी. शिवाची भक्ती केल्याने काय उपयोग होईल अशी शंका घेऊ नये. शिवभक्ती करणारा मनुष्य मुक्त होतो. ती भक्ती प्रसादापासून मिळते आणि प्रसाद भक्तीपासून प्राप्त होतो. जसे अंकुरापासून बीज होते आणि बीजापासून पुन्हा अंकुर होतो, तशीच भक्तीची आणि प्रसादाची स्थिती आहे. पशुला ज्या अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात, त्या प्राप्त होण्याला प्रसाद मूळ कारण आहे. मनुष्याने हर प्रकारचे प्रयत्न करून अखेरीस तोच साध्य करून घ्यावा. धर्म हा प्रसादाचे साधन आहे. तो धर्मवेदाने दाखवला आहे. त्या धर्माचा अभ्यास झाला म्हणजे पूर्वजन्मातील पापांचे व पुण्याचे साम्य होते. साम्यामुळे प्रसादाचा सहवास होतो आणि त्यामुळे धर्माची जास्त वृद्धी होते. धर्माची वृद्धी जास्त झाली म्हणजे पशूच्या पातकांचा नाश होतो. याप्रमाणे पशूच्या पातकाचा नाश झाला म्हणजे अनेक जन्मात क्रमाक्रमाने सर्व देवांचा देव श्री शंकर याचे यथार्थ ज्ञान होऊन नंतर श्री शंकराची भक्ती उत्पन्न होते. जसा आपला भाव असेल त्याचप्रमाणे प्रसाद जास्त फलद्रूप होतो. प्रसाद झाला म्हणजे कर्माचा क्षय फळाच्या द्वाराने होतो, स्वरूपाने होत नाही. त्या कर्मफळाच्या त्यागापासून कल्याणकारक शिवधर्माचा वंश प्राप्त होतो. तो वंश गुरुचे अगत्य नसणारा आणि गुरुचे अगत्य असणारा अशा 2 प्रकारच्या आहे. त्या 2 प्रकारात गुरुचे अगत्य नसण्यापेक्षा गुरुचे अगत्य असणारा वंश मुख्य व 100 पटीने जास्त गुणकारक आहे. या शिवधर्म वंशाला शिवाज्ञेची प्राप्ती होते. ज्ञानान्वय प्राप्त झाल्यामुळे पुरुषाला संसारातील दोष समजून येतात. ते दोष समजून आले म्हणजे प्राण्याला विषयसुखाविषयी वैराग्य होते. वैराग्य झाल्यामुळे भावसिद्धी होते. भावसिद्धी झालेल्या पुरुषाकडून ध्यान आणि निष्ठापूर्वक कोणतेही कर्म होते. ज्ञान असून ध्यान करणारा पुरुषाला योग साधन करण्याची शक्ती येते. योग साधनामुळे शिवाविषयी उत्तम प्रकारची भक्ती होते. त्या भक्तीनंतर मग पुढे प्रसाद प्राप्त होतो. प्रसादामुळे अनुग्रहाच्या प्रकाराचा हा क्रम ठरलेला आहे. पुरुषाच्या अंगी जशी योग्यता असेल त्या मानाने त्यावर अनुग्रह होतो. कोणी जीव गर्भात असतानाच मुक्त होतो, दुसरा कोणी जन्मल्यावर मुक्त होतो. लहानपणात किंवा तरुणपणात किंवा म्हातारपणात कोणी मुक्त होतो. कोणी पशुपक्ष्यांच्या जन्माला जाऊन मुक्त होतो आणि कोणी दुसरा तर नरकात जाऊन मुक्त होतो. कोणी तर आपले पद आपणास मिळाले आणि ते नाहीसे झाले म्हणजे तत्काळ मुक्त होते. कोणी एखादे मनुष्य त्याचे स्थान क्षीण झाले तर पुन्हा जन्मास येऊन मुक्त होतो. कोणी तर वर जाऊन तेथेच राहून मुक्त होतो. यामुळे मनुष्याचे मुक्त होण्याचे प्रकार अनेक आहेत असे म्हणतात. ज्ञानाने भाव उत्पन्न होतो, भावाने प्रसादाची प्राप्ती होते आणि प्रसादानेच मुक्ती होते. यासाठी त्या शंकराच्या कृपेकरिता तुझी सर्वजण मन वचन शुद्ध करून आपल्या बायका मुलांसहित अग्निहोत्र घेऊन
त्या शंकराचेच ध्यान करा, त्या शंकरावरच विश्वास ठेवा, त्याच्या सेवेत तत्पर राहा. सर्वजण त्याचाच आश्रय करून त्याच्याच आश्रयास राहा. त्याचेच मनात चिंतन करून सर्व प्रकारच्या क्रिया करा आणि त्या क्रिया त्या परमेश्वरालाच समर्पण करा. तुझी 1000 देवांची वर्ष होईपर्यंत उत्तम प्रकारचे सत्र आरंभ करा. ते सत्र संपूर्ण झाल्यावर मंत्राच्या सामर्थ्याने वायू तेथे येईल आणि तो वायुदेव तुझाच तुमच्या हिताचा मार्ग दाखवेल. तुझी सर्वजण आता काशी नावाचे अत्यंत पवित्र आणि सुशोभित क्षेत्र, लहान पर्वताच्या टेकडीवर स्फटिक मण्याच्या मोठमोठ्या शिला आहेत. त्यावरून अमृतापेक्षा गोड आणि स्वच्छ पाणी वाहते, त्यामुळे फार मौज दिसते. तेथे अतिशय गोडसर असणारी फळाची झाडे पुष्कळ आहेत. तेथे सर्प वगैरे विषारी आणि मुळीच नाही. सारांश ते नैमिषारण्य मुनीश्वराला तपश्चर्या करण्याला अगदी योग्य असे स्थळ आहे. याप्रमाणे शैव नावाच्या महापुराणाच्या वायव्य संहितातील पूर्व भागापैकी दुसरा अध्याय येथेच पूर्ण झाला. ओम नमः शिवाय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.